जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1,01,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुसऱ्या टप्प्यासाठी केवायसी बंधनकारक। राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1,01,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली आहे। त्यांनी स्पष्ट केले आहे की पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळेल। तसेच दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे। केवायसी पूर्ण केल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। यामुळे दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता केवायसी तातडीने पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे। जिल्ह्यामध्ये जो पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये 1,01,000 शेतकऱ्यांना आपल्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यामध्ये पहिला टप्पा ऑलरेडी यादी पब्लिश होण्यासंदर्भात झालेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचे ई-केवायसी करावा लागत आहे। त्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये 35,000 शेतकरी अजून पण असे आहेत ज्यांचा अजूनपर्यंत ई-केवायसी झाला नाही। त्यामध्ये 24,000 राष्ट्रीयकृत बँकाचे आहे आणि 11,000 आपले DCC बँकाचे आहेत। त्यामध्ये माझा सर्व शेतकरी बंधूंना आव्हान आहे की जवळचे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही जावा आणि स्वतःची ई-केवायसी कंप्लीट करा। यामध्ये आम्ही क्लिअर सूचना दिलेली आहे की तिकडे कोणताही चार्ज देण्याची गरज नाही आहे। हे तुम्ही त्वरित करावा सो दॅट की आपल्याला हा योजनेचा लाभ भेटू शकत आहे।